बस मार्गाने जाणाऱ्या लोकांना या ठिकाणी अक्षरशः पाण्यातून गुडघाभर पाण्यातून या जा करावा लागते आणि रोड प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय की काय असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। अनेक वेळा या ठिकाणी ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यात आलेली आहे, परंतु ड्रेनेज लाईनचं अपुरं काम असल्यामुळे या ठिकाणी नेहमी पाणी गुडघाभर पाणी साठत असते। ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी गुडघाभर पाण्यातून जावं लागते। काय सांगाल दादा, काय सांगाल? काय आता काय सांगायचे, पाऊस यांना पडल्या होत्या या ठिकाणी प्रत्येक वेळेस गुडघाभर पाणी साठत असतं आणि प्रत्येक नागरिकांना या गुडघाभर पाण्यातून जावं लागतं। ज्येष्ठ नागरिकांची फार मोठी कसरत आहे या ठिकाणी। या ठिकाणी रोड प्रशासन थोडं असं काम करतंय की जेणेकरून ते काम पूर्ण करत नाहीयेत, अर्धवट काम ठेवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। काम पूर्ण केलं पाहिजे, पाणी कुठेतरी जागा पाहिजे। हे जे ड्रेनेज लाईन आहे ती मध्यवर्तीच अर्धवट काम केलेलं आहे आणि पूर्ण केलेलं नाहीये। ह्याचं जे पाणी उतार आहे तो वड्यामध्ये जात नसल्यामुळे इथं पाणी साठत आहे। येवत या ठिकाणी असणारा भुयारी मार्ग अनेक दिवसापासून हा पावसाच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाहीये। रोड प्रशासन या विषयावर गांभीर्याने दखल घेत नाहीये आणि पाऊस झाला की या भुयारी मार्गामध्ये गुडघाभर पाणी साठत आहे आणि या साठलेल्या पाण्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिक या पाण्यातून सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेली ड्रेनेज लाईन ही तुडुंब भरलेली असते आणि या भुयारी मार्गाच्या अगदी समोर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साठलेलं दिसून येत आहे। या पावसाच्या पाण्यातून अनेक नागरिकांची सतत ये जा चालू असते। हा एकमेव भुयारी मार्ग आहे, त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत असते। पाऊस झाला की ही परिस्थिती यवतमध्ये आजही कायमच आहे। अनेक वेळा या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी या ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं होतं आणि काही काम बाकी राहिलेलं होतं। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर उर्वरित राहिलेलं काम पूर्ण करू शासनाच्या वतीने सांगण्यात आले होते, परंतु हे काम काही पूर्ण झालेलं नाहीये। त्याच्यामुळे या ठिकाणी पावसाचं पाणी गुडघाभर साठत आहे आणि रोड प्रशासन याकडे कसलीही दखल घेत नाहीये। हा पुणे सोलापूर महामार्ग आहे आणि यवतला जोडणारा हा एकमेव भुयारी मार्ग आहे। या ठिकाणातूनच ये जा करावा लागत असते, परंतु गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो। बस देखील थांबायला इथं जागा नाहीये। या ठिकाणी आता प्रवासी नागरिक कसे उतरणार हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे। शाळेतली मुलं देखील या गुडघाभर पाण्यातून जात असतात। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या भुयारी मार्गाच्या समोरच्या बाजूला आहे आणि हा एकमेव असा मार्ग आहे। या भुयारी मार्गातून सर्व विद्यार्थी आणि यवत पंचक्रोशीतील नागरिक सतत ये जा करत असतात। शेवा मार्गावरतीच गुडघाभर पाणी साठलेलं आहे। आज यवत गावचा आठवडे बाजार आहे आणि आठवडे बाजारासाठी येणारे सर्व पंचक्रोशीतील नागरिक रस्त्याशिवाय दुसरा त्यांना पर्याय नाही, त्यामुळे भुयारी मार्गात गुडघाभर पाण्यातून त्यांना प्रवास करावा लागत असतो। रोड प्रशासन याकडे लक्ष देईल का? रोड प्रशासनाने ही कायमची कटकट का मिटवत नाहीत असा नागरिकांकडून वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे आणि हे ड्रेनेज लाईन तुडुंब पाण्याने भरलेले आहे। हे पाणी खाली ओढ्यामध्ये जात नाहीये। ड्रेनेज लाईनच्या पलीकडलं टोक हे दुरुस्ती केलेली नाहीये,
त्यामुळे या ठिकाणचं पाणी कदापि बाहेर निघणं अशक्य आहे आणि दरवेळेस पाऊस आला की ही परिस्थिती आपल्याला दिसून येते। या ठिकाणी महिलांना सुद्धा पाण्यातून जायची फार मोठी कसरत करावी लागत आहे। काय सांगाल? दरवेळेस असंच आहे, दरवेळेस गुडघाभर पाण्यातून जावं लागतंय। पुणे सोलापूर महामार्ग पाटस टोल नाका रोड प्रशासनाची ही जबाबदारी आहे। या ठिकाणी साठणारं पाणी प्रत्येक वेळेस या ठिकाणी दुरुस्ती केली जाते, लाखो रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला जातो, परंतु प्रश्न आहे तसाच आहे। याच्यामध्ये कुठलाही मार्ग निघत नाहीये। पाणी साठायचं तेवढंच साठतंय, शासनाच्या पैशाचा काही उपयोग होत नाहीये। त्यामुळे रोड प्रशासनाने हा कायमचा प्रश्न मिटवावा अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे। या पाण्यामुळे अक्षरशः मोटरसायकल असतील, फोर व्हीलर गाड्या असतील, गुडघाभर पाण्यातून त्यांना ये जा करावं लागते। दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी असणारा हा भुयारी मार्ग आणि या भुयारी मार्गाच्या लगत असणारं या ठिकाणी बस स्टॉप आहे।